नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शरीरसुख घेऊन तृप्त झाल्यानंतर अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा बायकोने प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा. विश्वनाथ सिग्नाल हा मूळचा कर्नाटकातील बेळगाव येथील खानापूर येथील होता. गेल्या 7 वर्षापूर्वी त्याचा विवाह वैष्णवी हिच्याबरोबर झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. ती मुलगी सध्या 5 वर्षाची आहे. विश्वनाथच्या वडिलांचे बऱ्याच वर्षापूर्वी निधन झाल्याने त्यांच्या घरची परिस्थिती तशी बिकटच होती. विश्वनाथ आणि त्याची आई हे दोघे कामानिमित्त गोव्यातील बाणावली येथे राहायला आले होते. त्यानंतर त्याने आपली पत्नी वैष्णवी हिलाही गोव्यात आणले. त्याची आई दुसरीकडे राहू लागली, तर तो आणि त्याची पत्नी व मुलगी हे बाणावली येथे भाड्याच्या घरात राहू लागले होते. विश्वनाथ हा टाईल्स फरशीचे फिटिंगचे काम करत असल्याने त्याला गोव्यात दररोज काम मिळत असे. त्याची पत्नी वैष्णवी ही सुद्धा आता कामाला जात होती. त्यामुळे त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. मात्र वैष्णवी ही महिन्यातून 2-3 वेळा माहेरी जात होती. ती वारंवार माहेरी का जाते याची शंका विश्वनाथला आली होती. तेव्हा त्याने आपली पत्नी वैष्णवी हिला त्याबाबत जाब विचारला असता तिने त्याला उलट उत्तर दिले, "तू मला असे का विचारतोस? मी माझ्या मर्जीने माझ्या माहेरी जाते. तुला काय करायचे?" असे म्हणत ती त्याच्यासोबत भांडण करत असायची. तिचे नेहमी माहेरी जाणे हे विश्वनाथला खटकत होते. याच कारणातून त्यांची वारंवार भांडणे होत असल्याने विश्वनाथ दारू पिऊ लागला. तो दारूच्या नशेत घरी येऊन बायको वैष्णवी हिला मारहाण तसेच शिवीगाळ करू लागला व तो तिच्या पाळतीवर राहू लागला. तिच्याबद्दल कोणाकडून काही कळते का याची तो चाचणी करू लागला. त्याने त्याच्या बायकोबद्दल माहिती काढली असता वैष्णवीचे तिच्या माहेरच्या सुरेश मुगेरी या नावाच्या तरुणाबरोबर प्रेमप्रकरण चालू असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे त्याचे डोके जास्तच भडकले. आपली बायको तिच्या माहेरी जाऊन प्रियकरासोबत गुलछर्रे उडवते आणि उलट आपल्यालाच तंबी देते म्हणून तो तिच्यावर चिडत होता. त्याच्या बायकोचे हे प्रेमप्रकरण समजल्यावर तो जास्त दारू प्यायला लागला होता. तो कामावरही जात नसे. त्यातच त्याची बायको वैष्णवी ही तिच्या माहेरी गेली की 8-10 दिवस परत येत नव्हती. ती तेथे तिच्या प्रियकरासोबत काय करते हे न समजण्या इतका विश्वनाथ भोळा नव्हता. त्याला तिचा भयंकर राग येत होता, परंतु मुलीकडे बघून तो गप्प बसत होता. वैष्णवीचे तिच्या माहेरच्या सुरेश मुगेरी याच्यासोबत शाळेत असल्यापासूनच प्रेमसंबंध होते. इयत्ता 8वी पासून त्या दोघांचे प्रेमप्रकरण चालू होते. शाळा शिकण्याच्या वयातच पोरगी कामुकतेचा खेळ खेळू लागल्याचे कळताच तिच्या घरच्यांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. आत्ताच तिने हे गुण उधळायला सुरुवात केली म्हणजे पुढे काय करणार या विचाराने तिच्या घरचे चिंतेत पडले होते. तिच्याबद्दल कोठे काही वाच्यता होण्याआधीच तिचे लग्न उरकून टाकण्याचे त्यांनी ठरवले. ती उपवर झाल्यावर तिच्या इच्छेविरुद्ध त्यांनी तिचे लग्न विश्वनाथ याच्याबरोबर समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे लावून दिले होते. परंतु लग्न झाले तरी वैष्णवी ही विश्वनाथबरोबर रमली नाही. तिला तो नवरा म्हणून नकोच होता. त्यामुळे तिने सुरेश मुगेरेबरोबर प्रेमप्रकरण चालूच ठेवले होते. तिला नवऱ्यापेक्षा सूरज हा जास्त आवडत होता. त्यामुळे ती विश्वनाथला जवळही घेत नव्हती. "तू मला सोडून दे, मला माझ्या मर्जीप्रमाणे जगू दे," असे ती विश्वनाथला सांगत होती. मात्र विश्वनाथ तिला सोडण्यास तयार नव्हता, कारण ती त्याची लग्नाची बायको होती. त्यांना एक मुलगीही झाली होती. त्यामुळे तिला सोडले तर संसार मोडला तर लोक काय म्हणतील याची त्याला भय वाटत होते. याचाच वैष्णवी ही गैरफायदा घेत होती. ती त्यालाच त्रास देत होती. त्याचा वेळोवेळी अपमान करत होती.
त्याच्यापासून लांब राहत होती आणि माहेरी जाऊन प्रियकरासोबत मजा करत होती. त्यामुळे त्या पती पत्नीमधील भांडण विकोपाला गेले होते. त्या दोघांच्या भांडणात नातेवाईकांनी मध्यस्थी केली तरीही त्यांचे भांडण काही मिटत नव्हते. सूरजचेही लग्न एका दिव्यांग मुलीशी झाले होते. त्यामुळे तो आपल्या पत्नीपासून लांब लांब राहत होता. त्याला शाळकरी वयापासूनच सुख देणारी वैष्णवी जास्त प्रिय वाटत होती. त्या दोघांचे प्रेमसंबंध वाढीस लागले होते. अलीकडे तर त्यांनी ताळतंत्र सोडले होते. ती माहेरी आली नाही तर सूरज हा बाणावलीला येत असे. विश्वनाथ घरी नसताना त्यांची कामक्रीडा चालत असे. एक दिवस भर दुपारी हे दोघेही लोक लाज सोडून नग्न अवस्थेत कामक्रीडा करत होते. तेव्हा विश्वनाथ घरी आला. तेव्हा त्याने त्या दोघांना रंगेहात पकडले होते. तेव्हा संतापलेला विश्वनाथ हा सूरजला मारायला गेला असता वैष्णवीने त्याला त्याच्या तावडीतून सोडवून पळवून लावले होते. त्यावेळी पती पत्नीचे जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी वैष्णवी ही विश्वनाथला म्हणाली, तुझ्यात दम नाही म्हणून मी माझ्या प्रियकराला जवळ करते. तुला काय करायचे ते तू कर असे म्हणत तिने त्याचा अपमान केला. तिला आता नवरा नकोच होता. आपल्या प्रेमात आपला पती अडसर निर्माण झाला आहे हे तिने ओळखले होते. त्याला ठार केले तर आपल्याला सूरजशी लगीन करता येईल याची तिला कल्पना आली. तिने ही कल्पना सूरजला बोलून दाखविली. तोही विश्वनाथचा काटा काढायला तयारच झाला. त्यालाही ती पाहिजेच होती. तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असल्याने त्या दोघांनी विश्वनाथला कसे संपवायचे याचा प्लॅन त्या दोघांनी केला. त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सूरज दिनांक 24 मार्च रोजी लोढा खानापूर येथून गोव्यात आला. त्या रात्री वैष्णवीने आपला पती विश्वनाथ याच्या जेवणात नशेच्या गोळ्या मिसळवल्या. त्यातच विश्वनाथ हा नेहमीप्रमाणे जास्त दारू पिली असल्याने तो जेवण करून खोलीत झोपायला गेला. हीच संधी साधून वैष्णवीने सूरजला फोन करून आपल्या घरी बोलावून घेतले. खरे तर तो विश्वनाथचा काटा काढण्यासाठीच आला होता, पण रात्रीच्या एकांतात वैष्णवीला तो भेटताच तो उत्तेजित झाला. त्याने तिला मिठीत घेतले. तिने त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने घट्ट मिठी आवळत तिच्या ओठाला ओठ भिडवले. तशी तिचीही उत्तेजना वाढली. तिनेही त्याला आवळले. तिच्या नवऱ्याला जाग येणार नाही याची त्या दोघांनाही खात्री होती. त्यानंतर ते दोघेही शेजारच्या खोलीत गेले आणि पाहता पाहता शरीर सुख घेण्यात रंगून गेले. संभोग होऊन शांत झाल्यानंतर ते भानावर आले. त्यांना जे काम करायचे होते त्यासाठी ते तयार झाले. सूरज आणि वैष्णवी हे दोघेही विश्वनाथच्या खोलीत गेले. शरीरसुख घेऊन तृप्त झालेल्या सूरजने मागचा पुढचा विचार न करता कोपऱ्यात ठेवलेले फावडे घेतले आणि झोपलेल्या विश्वनाथच्या डोक्यात जोरात हाणले. विश्वनाथचे डोके फुटून रक्त वाहू लागले. काही क्षणातच विश्वनाथचा मृत्यू झाला. तो ठार झाला आहे हे पाहता सूरज रात्रीच आपल्या बाईकवरून निघून गेला. दुसऱ्या दिवशी वैष्णवी पहाटे आपल्या मुलीला घेऊन खानापूर लोढा येथे निघून गेली. जाताना तिने खोलीला बाहेरून कडी लावली होती. 2 दिवस झाले तरी आपल्या मुलाने आपल्याला फोन केला नाही, म्हणून 25 मार्च 2024 रोजी विश्वनाथची आई त्याला जेवणाचा डब्बा घेऊन त्याच्या घरी गेली. त्यावेळी तिला त्याच्या खोलीला बाहेरून कडी लावल्याचे दिसून आले. ती कडी काढून घरात गेली असता तिला आपला मुलगा विश्वनाथ हा बेडखाली पडल्याचे दिसले. तिने त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला तरी तो काही उठत नव्हता. घरी सून, वैष्णवी आणि नातही नव्हती. तिने ही गोष्ट शेजाऱ्यांना सांगितली. शेजाऱ्यांनी येऊन पाहिले असता त्यांना विश्वनाथ हा मृत अवस्थेत पडल्याचा दिसला. त्यांनी या घटनेची माहिती कोलवा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी विश्वनाथ याच्या शेजारी दारूची बाटली, चना पडल्याचे त्यांना तिथे आढळून आले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तपासणीकरता रुग्णालयात पाठवून देण्यात आला. पोलीस तपास करत असताना विश्वनाथ याची बायको वैष्णवी तेथे नसल्याने तिच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तिचा मोबाईल नंबर मिळवून घेतला. तिला बनावली येथे बोलावून घेतले. त्यावेळी तिने सांगितले की माझा नवरा विश्वनाथ हा दारूच्या व्यसनाधीन झाला होता. त्यामुळे त्याने मी माहेरी गेल्यावर जास्त दारू पिली असेल व त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असे तिने पोलिसांना सांगितले. तिने सांगितलेल्या माहितीवर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. त्यातच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मयत विश्वनाथच्या डोक्यावर जड वस्तूने वार केल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असे नोंदवले होते. यावरून पोलिसांचा संशय वैष्णवी हिच्यावर जास्तच आला. त्यांनी तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता ती उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने असे पोलिसांना जाणवले. पोलिसांनी तिची पुन्हा कसून चौकशी केली असता तिने आपल्या नवऱ्याचा खून प्रियकराच्या मदतीने केल्याचे सांगितले. 27 मार्च 2024 रोजी सुरेश मुंगेरी याला काडोळी बेळगाव येथून कर्नाटक पोलिसाच्या मदतीने गोवा पोलिसांनी ताब्यात घेऊन कोलवा पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी त्याच्याकडेही त्याची कसून चौकशी केली असता त्याने वैष्णवीबरोबरचे प्रेमसंबंध मान्य करून तिच्या सांगण्यावरूनच आपण तिच्या नवऱ्याला मारून टाकल्याचे पोलिसांना सांगितले. त्या दोघांनीही आपण केलेला गुन्हा मान्य केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.